मित्रांनो, आपण आयुर्वेद साक्षरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आयुर्वेदात काय दिलं आहे आणि आपण हे दैनंदिन जीवनामध्ये कसं वापरू शकतो त्याबद्दल आपण बरेच व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपण जी औषधं घेतो त्याच्यावर आपण काही गोष्टी पीत असतो, ज्याला आयुर्वेदामध्ये अनुपान असं म्हणतात. आता एक जेवणाचंच घ्या ना, आपण जेवण करता करता मध्ये मध्ये घोटघोट पाणी पित असतो, ते सुद्धा एक प्रकारचं अनुपानच आहे. त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे, अनुपश्चात दीयते इति अनुपानम. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या औषधाच्या नंतर जे प्यायला दिलं जातं किंवा जे महत्त्वाचं असं खायला दिलं जातं त्याला म्हणायचं अनुपान. शक्यतो पातळ गोष्टी औषधाच्या नंतर ज्या प्यायला दिल्या जातात त्याला आपण अनुपान असं म्हणत असतो. आणि हे अनुपान का देतात बरं? तर त्याची पण एक वेगळी वेगळी कारणं आहेत. तुम्ही कॅटॅलिस्ट शब्द ऐकला आहे का हो? कॅटॅलिस्ट काय करतं तर एखाद्या केमिकल रिॲक्शनला पटापट अगदी ॲग्रेसिव्हली आणि ॲक्सेलरेट करत असतं ते. तसंच हे अनुपान जेव्हा तुम्ही एखाद्या औषधाबरोबर घेत असता तेव्हा त्या औषधाचे गुण वाढवायचं काम हे अनुपान करतं. एखादं औषध तुम्ही घेतलं तर त्या औषधाची क्रिया झटकन व्हावी, तुम्हाला लवकर गुण यावा, यासाठी त्या औषधाच्या बरोबर एखादं पातळ औषध दिलं जातं, त्याला म्हणायचं अनुपान. आता मागे मी एक व्हिडिओ बनवला होता की कोरड्या खोकल्यावर तूप आणि मधाचं अनुपान घ्या. आता हे जे अनुपान आहे, तुम्हाला जे औषध दिलं होतं त्या औषधाबरोबर घ्यायला सांगितलं होतं आणि ह्या औषधाबरोबर जर तूप आणि मधाचं अनुपान घेतलं तर त्याची क्रिया तुमच्या शरीरामध्ये पटापट होणार आहे आणि तुम्हाला लवकर गुण येणार आहे. यासाठी हे अनुपान, कुठलाही आजार घ्या, कुठल्याही आजारामध्ये एक विशिष्ट औषध असतं आणि त्या औषधाचे गुण वाढवण्यासाठी, त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आणि जो तुम्हाला फरक पडण्याचा काळ आहे तो कमी करण्यासाठी, म्हणजे पटकन फरक पडावे यासाठी त्याच्यानंतर एक पातळ औषध दिलेलं असतं किंवा पातळ तूप दिलेलं असतं किंवा तेल दिलेलं असतं पिण्यासाठी. ह्या गोष्टीमुळे तुमच्या शरीरामध्ये त्या औषधाची क्रिया झटकन होते आणि तुम्हाला गुण पण लवकर येतो. यासाठी हे अनुपान अतिशय महत्त्वाचं आहे. आता आयुर्वेदामध्ये युनिव्हर्सल अनुपान म्हणजे सगळ्यात चांगलं अनुपान कुठलं सांगितलं आहे तर ते म्हणजे गरम पाणी. हे गरम पाणी घेतल्यावर कोणत्याही औषधाचे गुण झटाझट व्यवस्थित आपल्याला उपयोगी पडायला लागतात. त्या औषधामधले जे वॉटर सोल्युबल घटक आहे ते पाण्यामध्ये मिक्स होतात आणि तुमच्या शरीरामध्ये लवकर पसरतात आणि त्याचा गुण तुम्हाला लवकर छान येतो. असं हे अनुपान अतिशय महत्त्वाचं असतं. अगदी तुम्ही घरी पण जेव्हा तुम्ही आलं घेता, आलं ठेचून घेता, त्याच्यामध्ये मध घालता, त्याच्यामध्ये गूळ घालता. हे मध आणि गूळ काय आहे ते पण एक प्रकारचं अनुपानच आहे. आणि हे अनुपान जेव्हा तुम्ही घेता आणि तेव्हा तुम्हाला त्याचा इफेक्ट पण यायला लागतो. तुम्ही नीट ऑब्झर्व करा की तुम्हाला एखादा माणूस काहीतरी औषध सांगतोय, तो काय सांगतोय, तो नुसती सुंठ खा, नुसती आलं खा असं नाही म्हणत ना. या सुंठीबरोबर हे घे, आल्याबरोबर हे घे, अळुश्याच्या बरोबर हे घे असं सांगत असतात. आता हे जे एकत्र करून घेण्याचं जे काही सांगितलं जातं ते एक प्रकारचं अनुपानच आहे. मेन एक औषध असतं आणि त्याच्याबरोबर दिलं जाणारं, अरे हे ह्याच्याबरोबर घे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्या मागे एक मेन औषध आणि एक अनुपान असतं. त्यामुळे अनुपानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचं कारण असं की हे आपल्या शरीरामध्ये पटकन जाऊन औषधाची क्रिया पटकन करून तुम्हाला त्या औषधाचा उपयोग लवकर प्रत्ययाला येण्यासाठी हे अनुपान त्यामुळेच अतिशय महत्त्वाचं असतं. आता एखादं पौष्टिक औषध घ्या, जसं अश्वगंधा आहे किंवा बलपुष्टी करणारं एखादं चूर्ण असतं, शतावरी आहे, विदारीकंद आहे. अशी विविध प्रकारची चूर्ण आम्ही शरीराची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला देत असतो. आणि अशा चूर्णांबरोबर आम्ही तुम्हाला काय घ्यायला सांगतो तर आम्ही त्याच्यावर तुम्हाला घ्यायला सांगतो दूध. दूध हे अनुपान आपण त्याच्याबरोबर वापरत असतो. काही पोटाची औषधं असतात, भूक लागत नसते, जुलाब होत असतात, तर अशा औषधांबरोबर आम्ही ताक घ्यायला सांगतो. याशिवाय आसवं आहेत, अरिष्ट आहेत, जी फर्मेंट केलेली औषधं असतात, आयुर्वेदातली आसव अरिष्ट, ही पण आपण अनुपान म्हणून घ्यायला सांगतो. अशी ही औषधं जर व्यवस्थित योग्य पद्धतीने योग्य निवडून, हजारो औषधं असतात त्याच्यामधून आपण ठराविक औषधं निवडून अनुपान म्हणून वापरतो आणि त्याचा इफेक्ट फार सुंदर येत असतो. घरीसुद्धा आपण बरीच अनुपानं वापरू शकतो. जसं आपण एखादं म्हणजे ड्रायफ्रूट खात असू तर ड्रायफ्रूट खाल्ल्यानंतर दूध घेणं हे सुद्धा एक अनुपानच आहे. याशिवाय आपण आल्याचा रस घेतो, आल्याच्या रसामध्ये आपण मध मिक्स करतो, ते सुद्धा एक अनुपान आहे. आपल्याला नेहमी एक सल्ले दिले जातात की सीतोफलादी चूर्णाचं चाटण घ्या, पण ते चाटण आपण काय कोरडं थोडीच घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला मध मिक्स करावा लागतो. हे मध मिक्स करणं हे सुद्धा एक अनुपानच आहे. अशी अनेक प्रकारची अनुपानं आयुर्वेदात सांगितलेली आहेत आणि ती जर यथायोग्य पद्धतीने घेतली तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो.
त्यामुळे कोणतेही औषध घेताना अनुपान घ्यायला विसरू नका. कमीत कमी गरम पाणी तर घ्यायला अजिबात विसरू नका, कारण एक गरम पाणी युनिव्हर्सल अनुपान आहे. सगळ्या व्याधींमध्ये चालणारं, सगळ्या प्रकृतीच्या मनुष्यामध्ये चालणारं असं हे अनुपान आहे. अशा या अनुपानाबद्दल आज आपण बोललो आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि जर आवडला असेल, आपल्या चॅनल आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.